तर नमस्कार मंडळी, मी नागेश माळी, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। विषय काय झाला आहे, मी आले सध्या मिरजच्या रॅकवर, म्हणजे मिरजच्या धक्क्यावर, आणि ही आपली गाडी, ह्या गाड्या आणि हे रॅक लागले जस्ट आत्ता, म्हणजे 1 तासभर झालं दिसते। मग आपला काय अजून आला नंबर आल्यावर येते ये नाही का, अर्धा पाऊण तास झाली की। मग सगळी झाले आणि इथं लावल्या गाड्या। आणि काय विषय झालाय, माझ्या पुढे अजून 2-3 ह्या गाड्या ही झाल्या, मग माझा नंबर आहे, आणि जशी हमाला येतील तशी लागतील गाड्या। आणि मला यायला उशीर झाला, थोडा उशीर झाला वाटतं, हे झाले ओके। तर विषय काय झाला, मी आणली होती काल येताना मक्का, काल रात्री आलो तुम्ही माधवनगरला, मग काल गाडी आज झाली खाली 10 वाजता, आणि मग आज झाल्यावर आता इथं आलोय, तिथे याला 11 वाजले, मग आपली गाडी झाली 10 वाजता खाली झालं, इथं आलोय। आणि बघूया आता आपला ही जवळ येईल नंबर तुम्हाला थोडं दाखवतो कसं असते काय काय। तिकडं जाऊया पलीकडं, म्हणजे तिकडं आता गाड्या बाहेर चालायच्या, आपल्या जे आहेत ना पुढं ते बाहेर चालायचे, हे ह्याक असते असं म्हणजे असं जायला अडचण होते। हो आहे तर गाड्या बाहेर चालू आहे, जशी दिसते की मला आणून टाकला आहे तर चालू आहे, पाठीमागाने आहे त्या गाड्या। मग आपल्याला म्हणते थांब अजून अर्धा पाऊण तास येईल नंबर म्हणून थांबले। बघा कसला आलं त्या, अरे जॉईंट तुटलाय काही हो नाही, आज इकडं आणि आज इकडे गेले म्हटलं। हे सगळं आपल्या मिरज धक्क्याचं रॅक, चांगले आणि धक्का आहे हे वेगळं काय, हे आज आहे वाटतं, आणि एक आज त्या साईडला आहे हे काय, तर हा एरिया ह्यात आला एरिया, त्यात आले सिमेंट, प्रत्येक त्याला रॅक लागले, त्यात आले 20-20 झिरो, आणि हे कालचं आहे वाटतं। मग तो बघा आपला येईल नंबर, तेव्हा तुम्हाला दाखवतो कसं काय बसते, कसं काय आधी सगळं दाखवतो अगदी व्यवस्थित। याला ऊन एक असलं पडले, इकडं जायला नको वाटाले, त्या आता चालू आहे बाहेर 20-20 झिरो। आपल्याकडे ते म्हणते गाडीपाशी म्हटले थांब, पुढे जाऊ नको, जाऊन थांबतो गाडीपाशी, नंबर एखाद्या वेळी येऊ शकतो लगेच। चला चालतंय, चालतं नंबर। आणि जे गाड्या जाम होईल त्या काय सांगायला विषय नाही, हे गाडी लागल्या पुढं ही लागल्या, नंतर ह्या गाड्या आल्या त्या सगळं बघायच्या, आत्ता गाड्या एक येईल त्या बाहेर। आता इकडे मला गाडी आत घालायची, माझी गाडी घेतली होती पुढं आणि घेतली मागं, आता गाडी आत घालायची, बघू कसं काय काय होते। आणि सगळ्या भरलेल्या गाड्या ते चालल्या बाहेर, तिथं जाऊन बाहेर लावते ती, मग नंतर काढते टपाल। आता बघू त्यांचं कसं काय काय होतं, किती वेळा गेलं काय। गाडी आता आत घेत चालू कुठलं नष्ट हो या, चला तर गाडी पॉइंट लावल्या, मग दाखवतो म्हणजे मला असते कसं काय असते ते आहे का। गाडी ते लावली अशी लावल्या, ही एरिया आहे इथं थोडा आहे, आणि थोडं आतमध्ये जा। कुठल्या गावाला चाललाय? जतला चाललोय। हा मग आपल्या पट्ट्यात चाललाय, मला चांगला टाकायचं। आता वाजली 1 आणि गाडी भरली जस्ट, दाखवतो ते कॅमेरा लागते ना फिरवायला। हा का इथं भरल्या मागं डेप आहे, आणि पुढं भरला एरिया, आधी एरिया आतल्या साईडला दिसणं वाटतं, पडदा वगैरे बांधतो जाऊया। आणि आपल्याला येतं डपळापूरला,
तर फायनली आपण पोहोचलोय डफळापुरामध्ये आणि संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि मी आलो इथे 4:30 वाजता. आता गाडी व्हायला खाली डफळापुरात मी आलो सिद्धेश्वर कुशेगावकरांचा डफळापूर आणि जो आपला सांगलीचा रोड आणि इथं गाडी लावल्या खाली. आता येऊन मी नाही म्हणत तास झालं. हां तास झालं हे सिद्धेश्वर. आता बघू अजून एक लागते वाटतं तासभर झाल्यावर झालं. हां हिऱ्या आणला होता की त्या ती DAP मागा आता ती हिऱ्या डाळ टाकायची चालू आहे. ओके हां हिच आणलं DAP हिऱ्या आणि काय 7 टन 156 पोते. हां